स्वतः एक सामान्य गृहिणी आहे. त्या सामान्य गृहिणीचा एक गृहीत धरून कृपया हे आई तुमचं खूप मोठंपण आहे. मला प्रश्न विचारावेत. कारण दादासाहेब म्हणजे सर्वप्रथम तर मी दादासाहेबांचा विषय घेईल की त्यांचा संसार जिकिरीने चालवण्याचं ते काम मी फक्त केलं. आणि मी एक सेवक आहे, समाजसेवक मी म्हणणार नाही, कारण सेवा हा माझा स्थायी भाव आहे. आईचं हे खूप मोठंपण आहे, नाहीतर नेतृत्वासाठी लोक झटतात. सांगते की जे कोणी माझं स्वतःचं स्लोगन आहे, जे आहेत ते आपल्या ठिकाणी ते आहेत. माझं कर्म माझ्या साथ आहे. तर मी जे काम करते ते माझं कर्म जे आहे. तुमचा आदर्श घेण्यालाही काय, हा तुमचा आदर्श सगळे समाजाने घेतला पाहिजे. याही वयात तुम्ही आज विनाचार्याच्या धर्मध्वज यात्रेमध्ये तुम्ही संसारमध्ये आलेले आहेत. नाही, मी काय म्हणते की मला लहानपणापासून हे विपश्यना वगैरे तर आता झाली, परंतु लहानपणापासूनच मी बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी आहे. हो, बिलकुल. आणि तथागत बुद्धाचं आणि बाबासाहेबाचं जेव्हापासून बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर तेव्हापासून मी धम्माचा प्रचार प्रसार लहानपणापासूनच करते. कारण लहानपणीच अगदी लहान लहान मुलं घेऊन तिसरीत असताना मी म्हणजे जवळपास ज्या खेडोपाडी सभा राहायच्या तर तिसरीत असताना 2-2ची रांगा करून आम्ही जवळपासच्या खेड्याला जायचो. मग मला उशीर होत होता तेव्हा आमचे आईवडील मागून यायचे. बरोबर. तर ते हे जे बाबासाहेब आणि तथागत बुद्ध म्हणजे माझ्या हृदयामध्ये बाबासाहेब, तर मी असं म्हणतो की विपश्यनेमध्ये आता गर्भामध्ये असताना बाहेर विपश्यनाला येतात. मी तर म्हणते बाबासाहेब तेव्हा विपश्यना नव्हती. तर मी जन्मापासूनच मला बाबासाहेब आणि माझे आईवडील हे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असल्यामुळे लहानपणापासूनच तो संस्कार माझ्यावर पडला. आणि त्याप्रमाणे जे काही मी तुम्हाला वाटते काम करते ते मी त्यामुळेच काम करते. आणि मी करते म्हणून काही विशेष नाही आहे, बाबासाहेब आहेत म्हणून मी आहे. पण बाबासाहेबाच्यामुळे मला दादासाहेब गवईसारखा पती मिळाला, हे माझं भाग्य आहे. आणि त्यांनीच लग्नानंतर मला घडवलं. पण ही ऊर्जा कुठून येते तुम्हाला? ह्याही वयात तुम्ही धावपळ करता, कार्यक्रम अटेंड करता. ही ऊर्जा पॉझिटिव्ह थिंकिंग आणि विपश्यना मी सततच करत राहते. आणि गलती से किसी के बारे में नेगेटिव आने नहीं देती. बिल्कुल. तो उससे क्या है कि मेरे ऊपर वो परिणाम होता है और थकना मुझे मालूम नहीं है. जेवण पण मी असंच काहीतरी करते आणि जे असेल ते आपलं राहण्याचा प्रयत्न करते. आणि साहेबांच्या नंतर म्हणजे 1 वर्ष रडण्यात गेलं आणि ज्ञानज्योती भंतेजी माझे गुरु आहेत. तर त्यांच्याकडनं मी प्रवज्जा घेणार होती, मुलांची पण परवानगी घेतली. परंतु ज्ञानज्योती भंतेजींनी सांगितलं की अगं तू शुभ्र वस्त्रामध्येच जास्त काम करू शकते. आणि मी भगवान बुद्धाचा जो कर्मसिद्धांत आहे, कारण आपल्याला जन्म हा मानवाचा जन्म मिळाला आणि चांगले कर्म हा मानव जन्मच करू शकतो. आणि माझ्या तर 84 वर्ष आता सुरू आहे. आता म्हणजे 85 मिळतात की नाही काय माहीत नाही. जर मिळालं तर मी 100 गाठणार आहे तुम्ही. तर मी 100 समजा गाठली तर मी काय करणार आहे, चांगलेच कामं करणार ना. म्हणूनच चांगल्या कामासाठी तुम्ही 100 वर्ष पूर्ण. मला तर असं वाटते ना की मला तर कुठं मरावं असं वाटते, कारण की मानवाचा जन्म पुढचा मला माहीत नाही. पण ह्या जन्माचं सार्थक करण्यासाठी मी अक्षरशः रात्रंदिवस सेवा करण्याचा प्रयत्न करते. परंतु ते करते तर काही कोणावर उपकार करत नाही. बाबासाहेबाचं ऋण कोणीही फेडू शकत नाही. आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. ज्या समाजासाठी आपलं जीवन बाबासाहेबांनी खर्ची घातलं तो समाजसुद्धा माझा नातलग आहे. आणि त्यामुळे आता जेव्हा म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा साहेबांवर 100 केसेस होत्या. परिस्थिती खूप गंभीर होती. परंतु त्यावेळेस सेवा करण्याचा उपक्रम मी वेगळ्या तऱ्हेने केला. तर घरच्या भाकरीवर ज्या गावामध्ये मुलांना शिक्षण मिळत नव्हतं असे 6-6 नातलगामधले सगळे मुलं तिथं आपल्या घरच्या भाकरीवर शिकायला येत होते. एवढं मोठं कोपरभर भाकरी करणं आणि 5 माणसाच्या जेवणात जर 25 माणसं जेवत असतील तर भाजीत पाणी किती पडत असेल. प्रेशर पुऱ्यात होते तेव्हा. आणि मुलांनी कधी तक्रार केली नाही. आणि म्हणूनच ते चांगल्या रीतीने आता आज घडलेले आहेत. कारण त्यांनासुद्धा लहानपणापासून समाजाविषयी जाणीव होती. याचंच जे काही आता मोठा झाला असेल तर तो जेव्हा MLA हॉस्टेलमध्ये राहत होता तर साहेबांना 2 खोल्या होत्या. त्या 2 खोल्यामध्ये कार्यकर्ते झोपायचे आणि हा एक चादर घेऊन वरांड्यात झोपायचा आणि तिथे त्याने अभ्यास केला. आणि हे जे गरिबांचे मी भाषणामध्ये नेहमी सांगते की तो जे आज घडलेला आहे ते
गरिबाचा आशीर्वाद आहे, तर त्यामुळे तो ह्या पदावर पोहोचला. आणि त्याची मेहनत मी श्रेय घेणार नाही, कारण मी केले तर कोणते उपकार केलेले आहेत. कोणतीही आई मुलाला जेव्हा जन्म देते तिथं श्रद्धेनेच मुलाचं संगोपन करते. पण आईनं त्या मुलाला संस्कार दिले तसे पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. हे असं झालेलं आहे की मी एक टीचर आहे आणि मला माहीत आहे की मुलं ही कोरी पाटी असते किंवा ओली गिल्ली मटी जिसको बोलते हे ओली माती असते. जसे संस्कार लहानपणी मुलांना तुम्ही द्याल त्याप्रमाणे ते तसे मुलं घडतात. तर तेवढं करण्याचं काम मात्र मी केलं, कारण मुलांना शिकवावं लागत नाही. आई वडील ज्याप्रमाणे वागतात त्याचं मुलं अनुकरण करतात. तुम्हाला वेगळं असं पेन घेऊन शिकवायची काही गरज नाही आहे. फक्त आई वडिलांना फार सांभाळून काय करायला लागतं, मुलं जर तुमची चांगली घडायची असेल तर. पण नाही, आता सध्या जर आपण जर बघितलं तर रिपब्लिकन मुवमेंटची जे चळवळीची स्थिती व्यवस्थित नाही, राजकीय परिस्थिती सध्या आपली खालावलीच आहे. म्हणजे एक सांसद नाही, आमदार नाही. जे नेमकं कुठं चुकलं आपल्या समाजाचं किंवा आपल्या नेत्यांचं? तर हे प्रश्न तुम्ही डॉक्टर राजेंद्र गवईंना विचारू शकता. डॉक्टर साहेबांच्या धम्माचं किंवा विपश्यनेचं जर असेल. बरोबर आहे, आईचं बरोबर आहे. माझं चुकलं, मी मान्य करतो. आईला प्रश्न करायला नव्हता. नाही, माझं प्युअरली सोशल म्हणजे सेवा. माझ्यात म्हणजे किसी को बोलना है तो झुक के काम करो, नाही तर नाही बोलो. नाही, पण दादासाहेबांनाही घडवण्यात तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे, मुलांना घडवण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर झाले, आता तर देशाची CGI आहे. आणि तुम्ही जे हे म्हणता ना, तर तुम्ही केलं तर कोणते उपकार केले? कर्तव्य आहे ते. कोणत्याही पत्नीनं जर एका माणसाशी लग्न केलं, आणि हा तर मनुष्य मला साहेब का आवडायचे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करायचे, म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त जनतेची सेवा करा. आणि त्यातही लग्न झाल्यानंतर आमची मोर्शीला सभा झाली होती, त्यावेळेस 16 साल धोक्याचं मला तिथं भाषण करायला लावलं आणि विचारलं. तर मी सांगितलं की मला रमाबाईसारखं सावित्रीबाई सारखं होता नाही आलं, तरी मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून दादासाहेबांना समाजापासून दूर करणार नाही. आणि ती शपथ घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की केवढी भयानक शपथ घेतली. आणि म्हणून मी लग्न झालं तेव्हा 10वी पास होती, आणि माझ्याच भरोशावर जर संसार चालवायचा असेल तर मग मी तेवढ्याच नोकरीवर का समाधान मानू. तर मी शिकतही राहिली, लोकांना जीव घालायचं काम केलं. साहेब जर मला कोणती जबाबदारी द्यायची, कारण माझा संबंध साहेबांशी जास्त आला. आणि जे आहेत म्हणजे माझा जो मोठा मुलगा आहे त्याचा संबंध साहेबांशी जास्त आला, कारण की तो साहेबांच्या सोबतच जास्त राहिला MLA हॉस्टेलमध्ये. आणि त्या साहेबांच्या विचाराचा प्रभाव त्याच्यावर जास्त पडल्यामुळे तो आजही जरी मोठा असला तरी जमिनीवर आहे, तळागाळातील लोकांना तेवढाच तो न्याय देतो. आणि त्यामुळे म्हणजे साहेबांनी लग्न झाल्यानंतर मला एक धाक दाखवला होता की नेते मंडळीची 99% मुलं ही बिघडलेली असतात. आणि मी शिक्षिकेची मुलं जर बिघडले असते तर आज तुमच्यासमोर मला आणि तुम्ही बोलावलं नसतं. बिघडलेल्या मुलाच्या आईला कोण बोलावणार आहे? तर त्यामुळे काय झालं की माझ्या डोक्यात एक हे होतं. आणि मी एवढी अपेक्षा तिन्ही मुलाच्या बाबतीमध्ये मोठी अपेक्षा केली नव्हती. फक्त माझी अपेक्षा एवढीच होती की समाजामध्ये त्यांना गोरगरिबापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत माणूस म्हणून घडवावं. तर जेव्हा एकदा अकोल्याचे व्हाईस चान्सलर वंदन मोहोड त्यांना भेटायला गेले आणि भेटून मग माझ्याकडे आले. तर मला त्यांनी विचारा, बघा म्हणे मावशी म्हणे भूषण भाऊने काय केलं. तर मी आम्हाला म्हटलं काय केलं पोराने काय माहिती. तर म्हणे तो मी गेल्यानंतर घरात म्हणे कोणी नव्हतं. घरात गेला, पाणी पहिल्यांदा गेला घरात पाणी आणलं, दुसऱ्यांदा घरात केला आपल्या स्वतःच्या हाताने सरबत केलं, सरबत आणून दिलं. तर मग मी त्याला प्रश्न विचारला, तर तो म्हणाला की मी खुर्चीवर असताना जज, खाली उतरल्यानंतर माणूस. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना. बरोबर. माणूस म्हणून माझे तिन्ही मुलं घडावेत असे वाटत होते. हे पद पोझिशन ह्या टेम्पररी आहेत, पण माणूस म्हणून माणूस जो घडतो त्याची पोस्ट कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही पहिल्यांदाच मला विचारलं CGIची आई मी कशाला आहेस. तुम्ही CGIची आहेस आई आहेस. मी CGIची आई नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांची आई आहे. मी भूषण गवईची आई आहे. भूषण गवईची माझी परमनंट पोस्ट आहे. भूषण गवईची आई ही CGIची आई आहे, टेम्पररी पोस्ट. माझी परमनंट पोस्ट कशाला CGIसाठी गमावू मी भूषण गवईची आईच ठीक आहे.
तर अशी नक्कीच अशी आई सगळ्यांना मिळो आणि खरोखर आईचे जे संस्कार जे आहे ते आवश्यक असते. आणि मधल्या काळामध्ये जे काही केलेलं आहे ते आता इतक्या थोड्या वेळामध्ये सांगता नाही येणार, शक्य नाही आहे. कारण माझे जीवन म्हणजे ही तारेवरची कसरत होती. बिलकुल. सगळं कार्यकर्त्यांना सांभाळणं, शिक्षण घेणं, नोकरी करणं आणि कार्यकर्ते आल्यानंतर सगळे एक प्रकारचे नसतात. एखादा रुसला तर आई म्हणून त्याचा समजावणं, तो जेवत नसेल तर त्याच्या तोंडात घास साहेब वगैरे रागावत नव्हते का मग कधी वेळेवर? साहेबांना वेळच नव्हता ना रागवायला, पण मी रागवण्यासारखं मी केलंही नाही. कारण मी त्यांना समर्पण केलं होतं साहेबांना, म्हणजे त्यांची पत्नी म्हणून नव्हे तर हेच बाबासाहेबांचं काम करतात हे माझ्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा होती. तर त्यामुळे ते साहेब माझे पती कमी होते, माझे नेते जास्त होते आणि त्यांनी गोरगरिबांचे कामच करावे, त्याच्यामध्ये परिस्थिती आळी येऊ नये त्यासाठी मी प्रयत्न केले. आणि मी आतापर्यंत जे लग्न झालं तेव्हा शिकली तर तेव्हा 10वा वर्ग पास होती. 10वा वर्ग पास असतानाच माझं लग्न झालं. आज माझ्याकडे डिलीटपर्यंतच्या डिग्र्या आहेत आणि माझं छोटं मोठं कार्य आहे. आणि त्या कार्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आधीच सांगितलं की माझ्या अंगात बाबासाहेब शिरले होते. लोकांच्या अंगात कोणी शिरलं ते घुमतात, अंगात येते. माझ्या अंगात बाबासाहेबाला तुम्ही काहीतरी चांगलं काम करतो. डोक्यावर घेऊन नसतात बाबासाहेबाला, डोक्यात घेऊन नाही. मी म्हणजे बोलते की बाबासाहेबांना कुठेही धक्का धम्मा लागू नये. आणि दादासाहेब त्यांच्यानंतर मी दादासाहेब यांच्या विचाराला कुठेही धब्बा लागू नये आणि माझ्याकडनं कोणतीही चूक होऊ नये. आणि त्याच धर्तीवर मी संसारही सांभाळला. संसार काही 3 मुलांचा नव्हता, असंख्य लोकांचा, असंख्य नातलगांचा आणि असंख्य अशा कार्यकर्त्यांचा. आजही मी म्हणतं की मला 3 मुलं नाहीत. बाबासाहेबांचे मानणारे सगळे जे लोक आहेत ते माझे नातलग आहेत. आणि त्यामुळे ते घरात केव्हाही येऊ त्यांचा सन्मान त्या घरामध्ये मिळायला जातो, कारण ते बाबासाहेबाचे लेकरं आहेत आणि माझं त्यांच्याविषयी कर्तव्य आहे. मी कोण आहे? एक साधी, एक सिंपल, एक हाऊसवाईफ. दादासाहेबांच्या लग्न झाल्यामुळे तुमचे चरण मला पाहायला मिळाले, नाही तर तुमची माझी भेट झाली नसती. हे मी माझं भाग्य समजते की मी जे आज आहे ते प्रथम बाबासाहेबांच्यामुळे आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून दादासाहेबांनी मला आतापर्यंत शिकवलं. आणि शिक्षणाने हे जी हिंमत आहे, मी बेधडक बिनधास्त जे बोलू शकते हे मला दादासाहेबांनी. लवकर लग्न झालं, लवकर मुलं झाली, लवकर स्टेबल झाले आणि मग मात्र दादासाहेबांनी पूर्ण वेळ मला शेवटच्या क्षणापुरतं सोबत ठेवलं. आणि आज मी काही घडलेली आहे, मला कोणतीच गोष्ट मानवप्रणित कठीण जात नाही. कारण की दादासाहेबांच्या सोबत राहून मी डोळे उघडे ठेवले, कानही उघडे ठेवले. आणि आजही जे काही आहे माणसाने माणसाशी माणसाचं वागणे हेच माझी मागणी आणि हेच माझं कर्तव्य आहे. एवढं मी शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे, श्वासाला विपोषणेमध्ये खूप महत्त्व आहे. आणि मी विपोषणेची वरिष्ठ आचार्याच्या वरही आता आचार्य झालेली आहे. आणि त्यामुळे माझ्यावरती नैतिक बंधन आहे. असं नैतिक बंधन सगळ्यांना मिळो आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण हो. आमच्या मनात एकच इच्छा आहे की महाबोधी महाविहार मुक्त हो. मी ज्या अर्थी जेव्हापासून आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनामध्ये आहे आणि अनेक प्रसंगाला मी फेस केलेली आहे. मला काही प्रॉब्लेम जरी असले ते मी ह्या आंदोलनामध्ये भाग घेतल्याशिवाय राहिले नाही. कलेक्टरांना भेटली आणि इथं आता बौद्धगयाला त्यांना आंदोलन करताना भेटायला गेली. त्यांना सांगितलं की शेवटचं, मी तर आधीच सांगितलं ना मी मरणार नाही आहे जोपर्यंत हे बुद्धगयाचं ते हे मुक्ती होणार नाही, मुक्ती झाली तेव्हाच मी मरणार आहे. ही बुद्धाची मुक्ती, ही गयाची मुक्ती, ही जे काही कोणतं सरकार असेल, काही असेल, सरकार त्या सरकारना म्हणजे दम तर घ्यावाच लागेल. त्याला कारण असं की एकदा भूमिहीनाचा सत्याग्रह झाला तेव्हा माझी मुलगी 6 दिवसाची होती. 6 दिवसाची ओली बाळ ती तुम्हाला पलंगाने उठलेली दिसली काय? मी त्या यांना साहेबांना सीऑफ करायला सायन्स कोर मैदानावर गेले. मग डॉक्टरला माहीत झालं म्हणे ते आधी जर मला माहीत असते तुला सुट्टीच दिली नसते. तर अशा याच्यामध्ये आणि त्यानंतर जेव्हा काही आंदोलन झाले जेलमध्ये असताना मी जेलमध्ये राहून एक मुलगा कडेवर, एक मुलगा हाताशी, एक मुलगा दुसऱ्याजवळ हे करून आंदोलन करताना घ्यायला जायची, त्यांना सोडून आणायची. आल्यानंतर माझ्या परिस्थितीप्रमाणे बेसन भात खाऊ घालायची, दुसरी तुकडी जेलमध्ये पाठवायची. आणि साहेबांनाही पत्र लिहून जेलमध्ये मी पत्र पाठवलं होतं की तुम्ही इकडची चिंता करायची नाही,
आंदोलन तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर आणखीही तीव्र झालेलं आहे. तसे जे काही बाबासाहेबांच्यामुळे आणि मी एक बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून दादासाहेबांच्या सहवासात राहून मला जी एक तुम्हाला लोकांची सेवा करायची संधी मिळाली, त्यामुळे मी क्षण का उपयोग करे बिता क्षणनी आहे. आणि आतासुद्धा कोणी आराम करा तर कोणी हे करा तर माझ्या डिक्शनरीमध्ये तो शब्द लिहिलेला नाही. मी थकली, मला वेळ नाही, ह्या गोष्टी आणि मी माझ्या डिक्शनरीमधनं काढून टाकलेले आहेत. नक्कीच याही वयात जे ऊर्जा आहे बघा, आईची ऊर्जा बघा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या ही विचाराची खरी ऊर्जा आहे. म्हणून आईला काही होणार नाही, जोपर्यंत महाबोधी मुक्त होणार नाही तोपर्यंत काही होणारच नाही. आज आई जे आहे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की भंते विनाचार्याने जी महाराष्ट्रामध्ये जी धम्मध्वज यात्रा काढलेली आहे त्याचं समापन जे आहे MP संसरमध्ये आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आई आलेले आहेत. म्हणजे ह्या बाबतीमध्ये आपल्याला भंतेजींना समोर ठेवून विनाचार्यजी जे कोण भंतेजी जे असतील सगळे भंतेजी यांच्याच पुढाकाराने आपल्याला त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना सहकार्य करून इथे कोणतंही पॉलिटिक्स आणता कामा नये. इथं कोणी गट तट जे काय असतील किंवा वेगळे असे आंदोलन करता कामा नये असे मी सगळ्यांना विनंती करते. आणि जे काही भंतेजी काम करता आहेत ते घरदार सोडून गया बुद्धमुक्ती साठी ते आंदोलन करतायत, तर त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं. त्यांच्या पाठीशी राहून हे बुद्ध गया आंदोलन हे त्यांच्या पाठीशी राहून तीव्र ठेवावं, जारी ठेवावं, शांततेच्या मार्गाने ठेवावं, संवैधानिक मार्गाने ठेवावं आणि त्याला नक्कीच यश मिळेल. कारण मुझे मालूम है कि सुख का राज मेहनत है और कोशिश करने वालों की हार नहीं होती. और इसके पहले भी जो मैंने आंदोलन में भाग लिया है, सरकार को नमते लेना पड़ा और वो जितने भी हमारे प्रश्न थे वो पूरे हासिल हो गए. ये भी ऐसा होगा ऐसे मैं आशा करती हूँ. और इसमें जो सहकारी है उनको भी मैं मंगलमंत्री दूंगी कि सभी के हाथों से ये आंदोलन जारी जो है वो जल्दी सरकार ने इसमें हस्तक्षेप करके वो बुद्ध मुक्ति आंदोलन का जो सिलसिला जारी है वो जल्दी हमें, और ये हमारा प्रश्न नहीं है, सारी दुनिया का प्रश्न है. क्योंकि प्रदेश में के लोग भी यहाँ जब आते हैं तो पहले इस मट्टी को हाथ लगा के वो मट्टी अपने सर को लगाते हैं. तो पूरी दुनिया ने ये प्रश्न हाथ में लिया है. ये हमारा सेंटीमीटर प्रश्न है. तो ये सेंटीमीटर प्रश्न सरकार ने जल्दी से छुड़वाया ऐसे मैं सरकार को प्रार्थना करती हूँ. और मेरी प्रार्थना वो सुनेंगे और मंगल मैत्री भी उनको देती हूँ कि मैं उनको ये भगवान म्हणजे जिनके अवयव भग्न हो गए, तथागत मीन्स सत्यावर चालणारा, सत्य के ऊपर चलने वाला. तो ये ऐसे वो कुछ भगवान नहीं है. लोग उनको बोलते कि विष्णु अमका है टमका है, मगर वो अपने शरीर के ही इंसान थे. अपने शरीर पर उन्होंने प्रयोग किया और ये बोधि प्राप्त की, इसलिए उनको बुद्ध कहते हैं. नहीं तो पहले तो बचपन में अपने शरीर का ही इंसान थे. तो ऐसे ही इंसान ने जो पूरे विश्व को विद्या दी है वो ये विद्या अलग से है. इसलिए मैंने सभी इसका पढ़ाई की है. मगर ये मैं इसमें क्यों करती हूँ क्योंकि ये भगवान बुद्ध ने जो अपने को विद्या दी है वो विद्या हमें यही विद्या में मिलेंगी, कहीं मिलेंगी नहीं. और मुझे तो इतना आनंद मिलता है कि बाबा साहब ने हमें बुद्ध दिया है और बुद्ध दिया है तो मैंने मेडिटेशन किया है और उसके वजह से मैं आचार्य भी बन गई हूँ. सेंटर भी है अमरावती में, धम्मा अमरावती के नाम से. वो सेंटर में मैं इंचार्ज सेंटर ऑफ दैट मेडिटेशन सेंटर, और उनके माध्यम से ये मानवासे मानसम वागणे ये सिखाने का वो सेंटर है. माणूस बनवण्याचा कारखाना. तो माणूस बनवण्याचा कारखाना ज्या बुद्धाने दिलेला आहे त्या बुद्धाच्या तिथे दुसऱ्या काही विधी होऊ नये. बुद्धाला जे अभ्यास प्राप्त होता, जी विद्या प्राप्त होती तेच तिथे करावं. आणि कोणाला वाटत असेल त्यांनी त्याप्रमाणे करावं ना. बुद्धाने जी शिकवण दिली बुद्धाच्या विचाराप्रमाणे, बुद्धाच्या ज्ञानाप्रमाणे, बुद्धाच्या प्रज्ञेप्रमाणे, बुद्धाच्या शिक्षेप्रमाणे तिथं झालं पाहिजे. तिथं दुसरं काहीच होतं का म्हणे. कारण ते अवडंबर, हे अवडंबर त्या ठिकाणी बरोबर नाही. भगवान बुद्धाने मध्यम मार्ग सांगितला आहे
आणि भगवान बुद्धांनी माणसं घडवलेलं आहे. बुद्धाच्या काळामध्ये संपूर्ण विश्वाने ते बुद्धत्व म्हणजे बोधी एनलायटनमेंट ज्याला बोधी म्हणतो आपण, ते संपूर्ण विश्वाने स्वीकारलेलं आहे. यांनी जे काही कोणाला विरोध करत असेल त्याने ते पण स्वीकारावं, म्हणजे बुद्ध काय आहे हे त्यांना माहीत होईल आणि ते अशा तऱ्हेने विरोध करायला, आणि जे तिथं आहेत त्यांनी बुद्धाचं शिकवून द्यावं ना तिथे, दुसरं काही करू नये. जे आहेत त्यांनी जे बुद्धाने जी शिकवण दिली त्याप्रमाणे तिथं करावं ना. आणि बुद्धाचा तुम्ही जर एक मेडिटेशन जर केलं तर तुम्ही एकदम बदलून जाल तुम्ही. तर बुद्धाची ही शिकवण आहे की मनाच्या सहाय्याने श्वासाचा आधार घेऊन डोक्यापासून पायापर्यंत शरीराचं ऑपरेशन करणे. मग जिवंत माणसाच्या शरीराचं कसं ऑपरेशन करायचं, तर श्वासाचा आधार घेऊन. मेडिकल कॉलेजमध्ये मेल्या मुर्द्यावर प्रयोग करतात, तर जिवंत माणसाने भगवान बुद्धाने प्रयोग केला आणि त्यातून त्यांना जी प्रज्ञा प्राप्त झाली ती त्याने विश्वाला वाटली. तर तेच काम तिथं बौद्धगायमध्ये झालं पाहिजे. परंतु तिथं केव्हा होईल, ते सर्व बुद्ध विचाराचे जेव्हा तिथं लोक येतील तेव्हा तिथं ह्याप्रमाणे होईल. माझी सर्वांना अशी विनंती आहे की बुद्धाचं तत्त्वज्ञान हे सगळ्यांनी अंगीकारावं आणि बुद्धमुक्तीचं जे आंदोलन लवकर मिटवावं आणि त्यांना पण त्याप्रमाणे ते एक असा आनंद प्राप्त होईल. कारण बुद्धाची शिकवण ही मंगलमय शिकवण आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. तर जे बी मित्रांनो, ह्या होत्या माझ्यासोबत आचार्य कमलताई गवई. आता मी पुन्हा तुम्हाला सांगणार नाही का CGIची आहे म्हणून, त्या भूषण गवई यांच्या आई आहे. तर बघत राहा WH न्यूज. रासू गवईची पत्नी, रासू गवई साहेब राज्यपालांची पत्नी, तर ते चालले लेडी गव्हर्नर सुद्धा म्हणत होते. चला ठीक आहे. तर नक्कीच खूप हा महत्त्वाचा म्हणजे अत्यंत त्यांचा शेड्यूल मुक्त झाली पाहिजे म्हणून मी प्रत्येकच आंदोलनामध्ये जेव्हापासून सुरुवातीपासून हे आंदोलन जारी झालं त्या प्रत्येक वेळी. आणि एक आणखी तुम्हाला सांगते की दादासाहेब जेव्हा तिथे राज्यपाल होते तेव्हा त्यांनी 350 एकरामध्ये बुद्ध सर्किट तयार केलं. जेव्हा गेल्याबरोबर त्यांच्या निवासस्थानाला राजगृह हे नाव दिलं. परित्राण पाठ करून संपूर्ण म्हणजे याच्या बिहारमधील भिक्षूंना धम्मदान करून त्यांना भोजनदान आम्ही स्वतः वाढलं. तिथंच दादासाहेबांनी परित्राण पाठ केलं, पण यावर्षी खूप तिथं दुःखाची घटना आहे. राज्यपालांनी तिथे शिवलिंगाची पूजा केली. तर ते आपल्याला मान्य नाही हो ना. ते मान्य नाही. तुम्हाला काय म्हटलेलं आहे, बुद्धाला जे तत्व मान्य होते ते सगळ्यांनी अंगीकारावे. आमचा विरोध नाही आहे. हे बाकीचं काही तिथं नाही पाहिजे. कारण हे बुद्धाचं तत्व ते आहे, ते माणुसकीचं तत्व आहे. माणसासारखं वागावं हे तत्व आहे. हे बाकीचं अवडंबर तिथं नाही पाहिजे. बुवाबाजी कर्मकांड हे सगळं काहीच नाही पाहिजे. आणि आपण सुद्धा बुवाबाजी करत नाही. पण भगवान बुद्धाची मूर्ती जी आहे ते आपण सॅम्पल म्हणून ठेवतो. बुद्धाला पूजत नाही आपण. बुद्धाच्या एनलायटनमेंटला एक त्यांचे प्रतिकृती म्हणून आपण ठेवतो. बाकी तर आपण जे आचरणात आणणं आणि धम्म काय न पसती बहुभासती. आज जर मी म्हणजे ह्या तत्वाप्रमाणे जर वागली नसती तुम्ही माझं ऐकलं असतं का. म्हणून मी जे बोलते त्याप्रमाणे करते. आणि माझं तर ओपन आहे ना. आमचं पूर्ण गवई घराण्याचं सगळं आहे उघड. काय तिथं चूक असेल तर आपण तोंडावर सांगा. पूर्ण वेळ आम्ही बुद्धाच्या तत्वाच्या प्रमाणे आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे पूर्ण आम्ही आचरणात आणतो. आणि म्हणून बहुभासती धम्मकाय न पसती आणि राजा भवतू धम्मिको. तर जेव्हा साहेब त्या ठिकाणी गेले बिहारला त्यावेळेस त्यांनी पुष्कळसे कामं केले. जे भगवंताच्या धातू आणल्या होत्या त्याचं तिथं स्वागत केलं. आणि साहेबांना जास्त वेळ नाही मिळाला ना. 2 वर्ष तिथं केलं की साहेबांनी असे काही कामं केले तिथे शिक्षणाचे आणि चांगले मानवतेचे. तर यांना भारी पडलं ते. त्यांनी 2 वर्षात ते केल्यानंतर साहेबांनी त्यावेळेसच सगळं ठरवलं होतं. त्या साहेबांच्या त्यावेळेसच ते बुद्धगयाचं ती हे सगळं प्रॉब्लेम मिटला असता. परंतु 2 वर्षातच साहेबांची बदली त्यावेळेस केली. अशी बदली सहसा होत नाही. पण ते साहेब भारी पडत असल्यामुळे बदली केली. नाही तर त्यावेळेस हा प्रश्न तिथंच मिटला होता. आणि साहेबांनी म्हटलं ना मी बुद्धगयाला बिहारला नाही चाललो. साहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं मी बिहारला नाही चाललो, बिहारला चाललेला. आणि त्यावेळेस ते मुक्त झालंही असतं. पण तो साहेबांचे 3 वर्ष बाकी होते. आणि साहेबांनी ते वातावरण तयार केलं होतं ना. साहेबांनी ते वातावरण सगळं तयार केलं होतं. आणि त्यांनी ते हे काय दाखवते तुम्हाला बुद्धमूर्ती जे बांधून होती त्याचं उद्घाटन करणं. बुद्ध म्हणजे 350 एकराचं
बुद्ध सर्किट बघा किती सुंदर आहे ते. आम्ही नंतर आमच्या वेळेस नव्हतं पण नंतर केलं. उद्घाटनाला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं तर साहेबांना जाता नाही आलं. त्याच्यानंतर म्हणजे धातू म्हणजे त्या ठिकाणी धातूचा सत्कार केला, राजगृह नाव दिलं, बौद्ध भिक्षूंना बोलावून त्यांचा सन्मान करून त्यांना सगळं त्यांचं धमदान केलं, स्वतःच्या हाताने वाढवून दिलं त्यांना. आणि असं तऱ्हेने त्या पूर्ण बिहारमध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न साहेबांनी केला. आणि साहेबांनी म्हटलंच होतं की ते तिथे गेल्यानंतर ते मुक्ती होणार हे निश्चितच होतं. परंतु 3 वर्ष साहेबांचे बाकी होते, 2 वर्षामध्येच साहेबांची बदली झाली. बिलकुल. तर मित्रांनो, नक्कीच आईचा आदर्श घेण्यालायक आहे की याही वयात त्या चळवळीमध्ये आजही वय राबतात. नाही मोजायचं, वय काम मोजायचं नाही, काम. वय मोजायचं, काम मोजायचं नक्की. वय नाही मोजायचं. तर वय मापणार नाही आम्ही. तुमचं वय खूप मोठं आहे. जोपर्यंत महाबोधी विहार मुक्त होणार आहे तोपर्यंत आई शेवटपर्यंत लढा देत राहील. तर बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. मंगल हो, सुखी भव, सुखी भव.